आदेश आदेश गुरुदेव दत्त ओम कामाख्या निवासिनी श्री दश महाविद्या माताय नमो नमः. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. याच्या अगोदरचा जो व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, जेणेकरून की आपण हे रुद्राक्ष कशासाठी बनवलेले आहेत याच्याविषयी तर माहिती सांगितली. रुद्राक्ष माया वर्ल्ड हे एक आपण ब्रँड तयार केलेलं आहे, जेणेकरून की ह्याच मार्फत आपण सिद्ध केलेले रुद्राक्ष पुढच्यांपर्यंत पोहोचवणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये ठगणारे, लुटणारे, कॉपी करणारे भरपूर लोक आहेत. परंतु हे रुद्राक्ष हे अशा पद्धतीनेच आपण लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करणार आहे, की जेणेकरून की त्यामध्ये रुद्राक्ष असणारे अशा पद्धतीने जो सिद्ध केलेला असणारच आहे. पण परंतु देतानाही त्याला ज्या व्यक्तीसाठी मागवलेला आहे किंवा ज्या व्यक्तीने त्याची ऑर्डर दिलेली आहे त्याच्या नावानेच इथून सिद्ध करून तो निघाला जातो. त्याच्याबरोबर प्रत्येक रुद्राक्षाची माहिती, जसं श्री महाकाल तांत्रिक सिद्ध रुद्राक्ष असेल किंवा श्री ब्रह्मदेवता तांत्रिक रुद्राक्ष असेल किंवा श्री कार्तिक तांत्रिक रुद्राक्ष असेल, अशा पद्धतीने कोणताही रुद्राक्ष असो त्या रुद्राक्षाची पूर्ण माहिती, त्याची जपणूक कशी करायची त्यासाठी सर्वस्व माहिती ही दिलेली आहे त्यामध्ये. आणि आता आपण बोलूया श्री महाकाल तांत्रिक रुद्राक्ष कवच. हे रुद्राक्ष कोणी घातलं पाहिजे, जेणेकरून की जो व्यक्ती असा असेल किंवा जो स्त्री असेल, जो मुलगा असेल, जो असा असेल की ज्याच्या पद्धतीने ज्याचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे हा कमी आहे, मग तो विद्यार्थी असू शकतो किंवा घरातील सदस्यही असू शकतो किंवा बाहेर ज्यावेळेस जॉबला जातो, इंटरव्ह्यूला जातो किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जातो, त्यावेळेस जो कॉन्फिडन्स लेवल डाऊन होते किंवा जे पोलीस क्षेत्रामध्ये, आर्मी क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना इथं तर त्यांचं एकदम व्यवस्थित चाललेलं असतं, परंतु ग्राउंडला गेल्यानंतर, परीक्षेला गेल्यानंतर त्यावेळेस त्यांचा कॉन्फिडन्स लेवल डाऊन होतो. अशा व्यक्तींसाठी म्हणा किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा ज्याचे शत्रू जास्त आहेत, की बाबा प्रत्यक्ष समोरून तर चांगलंच बोलतो, तुमच्याकडं जर तेवढी पॉवर असेल किंवा तुमची समाजामध्ये तशी प्रतिष्ठा असेल, तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड तसं बनवलेलं असेल, तर समोरून तर सगळे चांगले बोलतात आहे. परंतु मागून जे काड्या करणारे लोक असतात, तंत्रमंत्रांचं सहाय्यता घेऊन तुमचं जे बर्बाद करण्याचा प्रयत्न करत असतात, अशा लोकांपासून मुक्ती मिळण्यासाठी जे काही जण लेकरं असे असतात की ते कायमस्वरूपी घाबरत राहतात, किंवा जो लहान लेकरं असतील किंवा ज्या स्त्री असेल, काही जरी झालं तरी लगेच घाबरतात किंवा लगेच दृष्टी लागते, अशा लोकांसाठी ही श्री महाकाल तांत्रिक रुद्राक्ष कवच हे एक वरदानच आहे. ज्यांचा कॉन्फिडन्स लेवल डाऊन होतो, ज्यांना नजर लवकर लागते किंवा जी लोक अशी आहेत की ज्यांना शत्रूंची जास्तीत जास्त भीती आहे, त्यासाठी जी लोक जास्तीत जास्त हा उपयोग जास्तीत जास्त सगळ्यांना तर येणारच आहे, पण जास्त कुणाला येणार, जो व्यक्ती म्हणा, जी स्त्री म्हणा, जो मुलगा म्हणा, तो सारखाच आजारी पडत असतो, तर त्याच्यासाठी हे एक प्रकारचं अमृत म्हणलं तरी चालन. आणि हा रुद्राक्ष जास्तीत जास्त धारणच करून ठेवणे. परंतु जर पारिवारिक व्यक्ती असेल, स्त्री असेल, तर पारिवारिक म्हणजे लग्न झालेलं असेल, तर झोपायच्या वेळेस त्याला जे आपलं देवघर वगैरे असेल तिथं लाल कापडावरती किंवा चांगल्या जागेवरती काढून ठेवायचं, परत सकाळी पाण्याने धुवून परत धारण करायचं. अशा पद्धतीने त्याचे नियम आहेत. जर कोणी नॉनव्हेज वगैरे खाणार असेल किंवा खात असेल, तर त्यावेळेस तो रुद्राक्ष साईडलाच काढून ठेवलेला बरं. कोणताही रुद्राक्ष असो ते साईडला काढून ठेवलेले चांगलं असतं, जेणेकरून त्याचं पावित्र्य टिकतं. आणि महिन्यातून एकदा त्याला पंचामृताने धुवून वाटी किंवा प्लेटमध्ये थोडंसं तांदूळ ठेवून, तांदळावरती तो ठेवून त्याला रुद्राक्षाच्या पाण्याने झाकल्यानंतर तो पुन्हा त्याची ऊर्जा वाढत राहते त्या रुद्राक्षाची. जर श्री महाकाल तांत्रिक रुद्राक्ष ज्यांना हवा असेल, जे आपले शिष्य आहेत त्यांच्याकडं प्रत्येकापर्यंत पोहोचावं यासाठी हे दिलेलं आहे, जो खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही फोन करा आणि तुमच्या जे आयुष्यामध्ये कधी संकट न यावी, कधी दुःख न यावं, कधी रोगराई न यावी, यासाठी तुम्हाला सदैव सहायता करत राहील हा रुद्राक्ष एक कवच बनून. हे कवच म्हणजे शिव महादेवाचा अंश आणि तांत्रिक विद्याचा संगम, हे दोघांचं मिळून जी झालेली आहे ही महाशक्ती आहे. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. जय श्री महाकाल, जय मा कामाख्या. आदेश.